तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. आणि कालचा जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की काल रात्री आपण बरंच लेट गोव्याला पोहोचलो. म्हणजे साधारण 12-12:30 वाजले, कारण की आपली बाईक ब्रेकडाऊन झाली होती. आणि गोव्याला पोहोचल्यानंतर मी एकदम आश्चर्यचकित झालो, कारण की मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला असं वाटलं होतं की गोवा पूर्ण म्हणजे गोवा बंद झाला असेल एवढा लेट पोहोचल्यानंतर. पण पूर्णचे पूर्ण गोवा ऑन होतं. म्हणजे सगळीकडे पार्टी चालू होती आणि सगळे पब वगैरे फुल प्लेसने ऑन होती आणि मोस्ट हॅपनिंग वातावरण होतं त्या टायमाला. आणि मी हे अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं की गोव्यामध्ये मला एवढ्या रात्री असं वातावरण बघायला मिळेल. आता तुम्ही सांगाल की अरे भाऊ, गोव्याला गेल्यानंतर तर नाईट लाईफचीच मजा जास्त आहे ना यार. गोव्याला नाईट लाईफ नसेल तर मग काय मजा आहे. तर गोव्याला नाईट लाईफ म्हणजे गोव्याला सगळं चालू असणारच. तर पब्स वगैरेची गोष्ट वेगळी आहे. मला माहिती होतं की पब्स वगैरे तर चालू असतीलच ऑब्व्हियसली, त्याच्यामध्ये काय मला डाऊट नव्हता मनामध्ये. पण पूर्ण रस्ते भरलेले होते आणि म्हणजे माणसांनी अगदी ओसंडून वाहत होते एवढ्या रात्री. पण नॉर्मली गोव्या मी काय असं एक्सपेक्ट केलं होतं की 6 वाजेपर्यंत शॅक्स वगैरे ऑन असतात, त्यामुळे रस्ते भरलेले असतात, लोक खूप बाहेर फिरत असतात. पण 10च्या नंतर हळूहळू गर्दी कमी होत असेल आणि पब्स वगैरेमध्ये गर्दी असेल, पण रस्त्यावर एवढी जास्त गर्दी मिळेल असं मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. आता सगळं चालू आहे म्हटल्यानंतर टाइम वेस्ट का करावा. आम्ही फटाफट हॉटेलमध्ये चेक इन केला आणि लगेच निघालो गोव्याचा नाईट लाईफ एक्सप्लोअर करण्यासाठी. कलंगूटपासून कलंगूट बीचकडे जाणारा जो रस्ता आहे ना, तो पूर्णपणे माणसाने भरलेला होता. कलंगूटपासून बागाकडे जाणारा जो रस्ता आहे तो पण पूर्णपणे माणसाने भरलेला होता. आणि बागापासून ते बागा बीचपर्यंत जाणारा जो फेमस टिटोज लेन आहे तो तर अगदी माणसाने फुलून गेला होता. काल रात्री नाईट लाईफ पूर्ण एन्जॉय केल्यानंतर आजची जी सकाळ आहे ना ती आमची खूप जास्त लेट झाली. म्हणजे आता 11:30 वाजलेत आणि 11:30 वाजता निघालोय मी लोकल गोव्याची भटकंती करण्यासाठी. आता लोकल भटकंती म्हणजे मी कुठे जाणार आहे, मी काय फार लांबचे प्लेसेस आज एक्सप्लोर नाही करणार. मी आजचे जे माझे प्लेसेस आहेत ना ते साधारण कलंगूट, बागा, अरपोरा ह्या लोकेशनमधले जे आजूबाजूची स्पॉट आहेत ते स्पॉट बघायला आता मी जाणार आहे. हे जे लोकेशन आहे ना हे गोव्यातलं मोस्ट हॅपनिंग लोकेशन आहे, कारण की इकडे सर्वात जास्त पब, रेस्टॉरंट वगैरे जे आहे ना ते सर्वात जास्त इकडे असते. आणि ह्या लोकेशनमध्ये लोकांची गर्दी पण सर्वात जास्त असते. आणि इकडे बाईक चालवायला जी मजा येते ना यार, ती अमेझिंग मजा येते. गोव्यामध्ये असे वेगवेगळे टाईपचे बाईक राईड तुम्ही प्लॅन करू शकतात, पण ह्या लोकेशनमध्ये बाईक चालवायची मजा काय वेगळीच आहे. हे जे माझ्या लेफ्ट साईडला एक जे मंदिर दिसत असेल तुम्हाला, हे मंदिर ना शांतादुर्गा टेम्पल आहे. आणि मी गोव्याला आतापर्यंत 4 ते 5 वेळा आलो, पण माझ्या कधी लक्षात नाही आलं की हे मंदिर यार इकडे आहे. म्हणजे मोस्टली कदाचित असं असेल की मंदिर आहे ना व्हाईट कलरमध्ये आणि आजूबाजूची बिल्डिंग्स पण व्हाईट कलरमध्ये, त्यामुळे माझ्या इतकं जास्त लक्षात नाही आलं की हे मंदिर इकडे आहे, शांतादुर्गा टेम्पल म्हणून. भरपूर मोठं मंदिर आहे आणि म्हणजे मला आश्चर्य वाटतं. आता मी बघितलं तर मला असं वाटतं की अरे जिकडे मी राहतो त्याच्या अगदी जवळ होतं आणि माझ्या लक्षात न आलं, म्हणजे असं कसं झालं. तर हे मंदिर आता बघितलं, आम्ही संध्याकाळी नक्की इकडे व्हिजिट करणार आहोत, कारण की मला आवडतं असे मंदिर एक्सप्लोअर करायला. मस्त गोव्याचे मंदिर एकदम डिफरंट आहेत. गोवा किंवा त्याच्या पुढे कोकणापासून अगदी सुरू होतात आणि पुढे कोकणा खाली साऊथ इंडियापर्यंत जी मंदिर आहेत ना, खाली अगदी केरळामध्ये गेलात किंवा तिकडे पुढे तामिळनाडू, चेन्नई वगैरे हे लोकेशनची जी मंदिर आहेत ना, ही मंदिरं बघायला मला फार आवडतात. तो हा जो रोड आहे ना, आता हा रोड आहे इकडनं राईटला गेल्यानंतर NH66 लागतो. NH66 वरनं जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, म्हणजे साऊथ गोव्याला वगैरे जायचं असेल किंवा मुंबई साईडला जायचं असेल तर हा इकडनं राईट मारायचा आणि सरळच निघून जायचा. NH66 लागतो तिकडे. आणि हा सरळ रोड जो आहे ना हा अरपोरा वगैरे करत, आरंबुल वगैरे करत महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत जातो. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत इकडनं गेल्यानंतर. एक तर तुम्ही बाईक ब्रिज पण आहे, जिकडे ब्रिजवर तुम्ही क्रॉस करू शकता थोडंसं अगोदर, किंवा एकदम लास्टपर्यंत जर तुम्ही गेलात तर मग तुम्हाला ते फेरीने कव्हर करावं लागतं. म्हणजे त्याच्या दुसऱ्या बाजूला पण गोवाच आहे, पण अगदी म्हणजे तुम्ही बॉर्डर म्हणू शकता त्याला. अगदी थोडा म्हणजे 1 किलोमीटरसाठीच गोवा आहे, त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्र बॉर्डर लागते तिकडे पुढे गेल्यानंतर. तर असा एरिया इकडे मस्त मजा येते इकडे ट्रॅव्हल करण्यासाठी. आणि ॲक्च्युली गोव्यामध्ये येऊन ट्रॅव्हल करण्याची जी मजा आहे ना ती हीच मजा आहे
की अरे बघा ना, मी गोव्यामध्ये आलो मस्तपैकी बुलेट घेऊन फिरतोय. ही बुलेट एवढ्या लांब आणायची जी मेहनत आहे ना ती वसूल होते. अशी राईड केल्यानंतर गोव्यामध्ये यार धमाल येते. मी खूप एन्जॉय करतो आता सध्या. आणि आता हा वाला जो रोड आहे ना, ज्या रस्त्याने मी चाललोय, तो रोड जो आहे ना तो सरळ टिटोज लेनला जातो, म्हणजे बागा साईडला जातो. आणि बागा साईडला गेल्यानंतर त्या साईडला जे मेन जे पब वगैरे जे आहेत गोव्यामध्ये ते टिटोज लेनमध्ये, म्हणजे टिटोज लेन त्या पबसाठी वगैरे खूप जास्त फेमस आहे. इकडनं एक राईट टर्न, एक छोटंसं मला टर्न मिळाला, कारण की मी ना थोडी शॉपिंग करायची होती मला चप्पलसाठी वगैरे. इकडे नॉर्मली बीचवर वापरण्यासाठी चप्पल घ्यायची होती, म्हणून मी बाटा शोरूम बघत होतो. तर मॅपवर टाकलं तर मॅपने मला ह्या लोकेशनमध्ये आतमध्ये एक बाटा शोरूम आहे असं एक मॅपवरती दिसतंय. तर बघूया आता इकडे पुढे जातो आणि तिकडेच एकदा चेक करतो, जर अवेलेबल झाला, जर चांगला काय ऑप्शन मिळाले तर तिकडनं घेऊया, नाहीतर मग निघूया. आणि ह्या साईडला मी म्हणजे अनएक्सपेक्टेडली असं बघतोय की हा बागा बीचला अगदी लागून लोकेशन आहे कलंगड आणि बागा बीचला. आणि त्या मागच्या रस्त्यावरती भरपूर जास्त ट्रॅफिक होती, भरपूर जास्त दुकानं वगैरे होती, पण इकडे अजिबातच काय नाही आहे, म्हणजे एकदमच सायलेंट आहे. असं कसं आहे, एकदम हे डिफरंटच वाटलं मला. तर इकडे अजून पुढे तर एकदम लँडस्लाईड झाल्यासारखं झालं आणि इकडे खरोखर काहीच नाही. गुगलने खरोखर म्हणजे पुन्हा एकदा मला पोपट गेलाय, कारण की तिकडे अगदीच काही नव्हतं. म्हणजे कंट्या काय समजून त्याने मला तिकडे नेलं मॅपसाठी. आता हा जो सरळ रस्ता आता आहे ना, तो सरळ आरंबोलला वगैरे, हा आरपोरा आरंबोलला वगैरे जातो. आणि मी आता इकडनं लेफ्ट घेतो, कारण की लेफ्ट घेणं म्हणजे आता आरपोराला वगैरे पुढे गेला ना, तर त्याच्यानंतर मग ब्रिज वगैरे क्रॉस करून पुढचे जे बीच आहेत आरंबोल वगैरे त्या साईडला जायचा रस्ता आहे तो. आणि मला आत्ता त्या साईडला नाही जायचं आहे. मग एक छोटंसं एक स्विंग राऊंड मारायला आलो होतो बाईकवरनं, त्यामुळे आता मी इकडनं लेफ्ट टर्न घेतला. आणि हा वाला जो रोड आहे ना, हा पुन्हा बागा बीचला जातो. म्हणजे आपण कलंगुटवरनं सुरू केलं होतं आणि आता पुन्हा एक सर्कल टर्न करून आपण इकडनं बागा, आणि बागावरनं पुन्हा सरळ गेल्यानंतर कलंगुट बीच, म्हणजे जिकडनं आपण सुरू केलं होतं पुन्हा आपण तिकडेच पोहोचू. तर हा रोड बघा दोन्ही साईडनी, आणि रिसॉर्ट वगैरे बघा ना इकडे किती एकदम जबरदस्त रिसॉर्ट आहेत. म्हणजे दिसायला एकदम म्हणजे भारी रिसॉर्ट बनवले, जसे म्हणजे फक्त बिल्डिंग्स वगैरे सारखे जसे बांधतात ना तसं नाही, जसे गोव्याच्या बीच लाईफला जसे सूट करतील ना त्या टाईपचे रिसॉर्ट इकडे आहेत दोन्ही साईडला. थोडेफार हे आता हे म्हणजे राईट साईडला हे थोडंसं बिल्डिंग सारखं वाटतं, पण आता हे वाला बघा, हे रेस्टॉरंट बघा कसं दिसतं, एकदम भारी. आणि लेफ्ट साईडनी कंटिन्युअसली नदी जाते. ही नदी पुढे जाऊन हे बॅक वॉटर आहे आय थिंक की नदी आहे, मला इतकं नाही माहिती, पण ह्याच्यामध्ये कायाकिंग चालत असते. आणि ही नदी पुढे जाऊन बागा बीचला, आणि ही नदी पुढे जाऊन बागा बीचला कनेक्ट होते. एकदम मस्त ब्युटिफुल. राईट साईडला बघा मस्त वेगळी चर्च आहे ना, एकदम छोटी एकदम सुंदर चर्च इकडे ह्या रस्त्याला बरीचशी दिसतात तशी गोव्यामध्ये. आणि ओव्हरऑल जसं वातावरण आहे ना एकदम सॉलिड वाटते, एकदम परफेक्ट गोव्याचा वाईब इकडे फील होते मला. आता ह्या रस्त्यावरून अजून थोडं पुढे गेलं ना की रॉयल एनफिल्डचं एक आयकॉनिक सर्व्हिस सेंटर आहे इकडे, म्हणजे जे खूप फेमस आहे. जे पण बायकर्स वगैरे नॉर्थ गोव्याला येतात किंवा गोव्याला येतात ते ह्या ठिकाणी नक्की येतात. आणि हे बघा इकडनं बाईक पार्किंग सुरू झालं ना, दोन्ही बाजूने रॉयल एनफिल्डच्या बाईक दिसतात. आणि राईट साईडला हे भलं मोठं जे आहे ना हे सर्व्हिस सेंटर आहे. सर्व्हिस सेंटर प्लस कॅफे, म्हणजे समजा तुम्हाला गाडीचं वगैरे काय काम करायचं असेल, काय करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. परत तुमचा टाइम पण तुम्हाला जर स्पेंड करायचं असेल थोडाफार, समजा बाईक सर्व्हिसिंगला दिली तुम्हाला टाइम स्पेंड करायचा थोडाफार, तर इकडे कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा टाइम घालवू शकतात. किंवा छोटी मोठी काय शॉपिंग वगैरे करायची असेल, तुम्हाला छोटे बाईकचे मॉडेल्स वगैरे घ्यायचे असेल किंवा ॲक्सेसरीज वगैरे काय परचेस करायचे असतील तर त्या पण तुम्ही इकडे लाईव्ह बघू शकता. आणि तुम्हाला जर काय ॲक्सेसरीज घ्यायचे असेल तर त्या इकडे इन्स्टॉलेशन पण करून घेऊ शकता. आता हा रस्ता इकडे संपत आला आणि समोर जो ब्रिज दिसतोय ना तो बागा बीच, म्हणजे ह्या नदीला क्रॉस करून आपल्याला त्या साईडला नेणारा बीच आहे. आणि समोर अगदी आता जो दिसतोय तो बागा बीच आहे. इकडे लेफ्ट मारून गेल्यानंतर हा रस्ता जातो कलंगुटला. आणि सरळ मला रस्ता जो दिसतोय ना एक मातीचा रस्ता आहे, छोटासा मातीचा नाही पण साधारण असा कच्चासा रस्ता आहे जो नॉर्मली ट्रॅफिक वगैरे इकडे काही दिसत नाही आहे. हा बागा बीचच्या ना दुसऱ्या साईडला घेऊन जातो. म्हणजे आता लेफ्ट साईडला जी नदी आहे ना ती क्रॉस न करता आपण राईट साईडने तसेच सरळ आले, लेफ्ट साईडला बागा बीच लागेल जिकडे भरपूर गर्दी असते. म्हणजे जो मोस्ट फेमस लोकेशन आहे ना गोव्याचं बागा बीच, जिकडे शॅक्स वगैरे भरपूर आहेत, ते आता ह्या नदीच्या त्या साईडला राहिलं. आणि आपण नदीच्या ह्या साईडला आलो, इकडे जास्त गर्दी नसते. पण ह्या साईडून ह्या लोकेशनवरनं म्हणजे ह्या काठावरनं त्या साईडचा जो व्ह्यू बघण्याची मजा आहे ना, आता बघा समोर दिसतोय ना हा वाला तो व्ह्यू आहे जो बघण्यासाठी मी इकडे आलो.
म्हणजे इकडनं मस्तपैकी ह्या बोटी वगैरे लागलेल्या दिसतात आणि त्या साईडला तो जो बीच आहे ना, आता दुपार आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही इकडे, पण नॉर्मली जर संध्याकाळ वगैरे असते ना तर हा व्ह्यू जो असता ना हा एकदम अल्टिमेट झाला असता. म्हणजे बघायला मजा आली असते इकडे. जर बाईक घेऊन जर तुम्ही गोव्यामध्ये फिरताय ना तर अशी जी छोटी छोटी प्लेसेस आहेत ना हे तुम्ही नक्की बघायला पाहिजे. कारण की बागा बीचला किंवा फक्त मेन जे बीच आहेत बागा बीच वगैरे त्याचं जे मेन लोकेशन आहे तिकडे तर तुम्ही कसं पण ट्रॅव्हल करू शकता ना. जरी तुमच्याकडे बाईक नसेल किंवा इतर कोणतं तुमच्याकडे साधन नसेल तरी तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात. पण तुमची स्वतःची बाईक जेव्हा तुम्ही घेऊन येता ना तेव्हा त्याचा पूर्ण फायदा बघा. इकडनं व्ह्यू बघा काय दिसतोय हा बीचचा. बागा बीच तुम्ही ह्याच्या अगोदर कधी असा बघितलाच नसेल. एकदम अमेझिंग व्ह्यू आणि अमेझिंग लुक येते इकडे.